आता त्यांनी गाडी सॉलिड कंट्रोल केली. ही बघा टायरची हालत बघा काय झाली. गेल्याला शक्ती घेतलेला तिथे येवातून आहे म्हणून, नाही तर परत रूम घेतली. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. दरवर्षीप्रमाणे आमची साई द्रोणारी गँग आणि गिरगावची अड्डा गँग आम्ही दरवर्षी हाजिरी लावायला एकविरेला जात असतो, आईच्या दर्शनाला जात असतो. तर ते सर्व काही मजा मस्ती तुम्हाला या दरवर्षी दाखवत असते. पण दरवर्षी काही ना काही आमची पोरं अँटिक पोरं आहेत सगळी आणि फुल मजेशीर गँग आहे आमची. तर ती सर्व मजा मस्ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवीन. टेम्पो तयार आहे, सर्व तयारी झालेली आहे, फक्त निघायसाठी थांबलोय. कोण कोण आहे, कसे कसे काय काय प्लॅन आहेत, कसे तिथे राहणार आहोत, काय मजा मस्ती करणार आहोत, ते सर्व या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर पूर्ण ब्लॉग बघा. पोरं तयार आहे, जाऊया. आणि दरवर्षी सर्वांच्या आपल्या तुम्हाला माहितीच आहे आपल्या ग्रुपमध्ये 101 गाड्या आहेत, पण तरी पण आम्ही टेम्पो मध्ये जात होतो. आम्हीच नाही, अख्ख्या गावातली पब्लिक टेम्पो मध्ये जात असते, कारण का ती मजा मस्ती वेगळीच असते. हे बघा खास ऑपरेटर घेतलेला आहे, साऊंड मध्ये काय कमी नाही झाली पाहिजे. आणि दया दादा आहे आणि भू दादा कॉलवर बिझी आहे. अरे भाई 6 वाजता उठलो, 11:30 वाजलं इथं पोपसाचा कदा जेवण बनवशी. आपण दरवर्षी हळूहळू लेट होत चाललोय ना. फोन चालू त्याला खर्च केला तर तसंच. आणि मी काय बोलते केपी, आपण आपली तर 101 गाड्या आहेत आपल्या स्वतःच्या, पण तरी आपण दरवर्षी आपण टेम्पो मध्ये का जात असतो. अरे हा टेम्पो नाही आहे, ह्याला टेम्पो नाही बोलत, ही आपली ती व्हॅनिटी व्हॅन आहे, लक्झरी व्हॅन. व्हॅनिटी व्हॅन आहे. याच्यात आपली सर्व सोय असते, तू बघून घे. हा तुला बस मध्ये नाही, बाकीच्या गोष्टी मी दाखवतो. डीजे आपला स्वतःचा डीजे कुठे नाही, बरोबर आहे, नाही नेऊ शकत. म्हणून हा आपली व्हॅनिटी व्हॅन आहे. सर्व सुख सुविधा फक्त 1-2 नंबर सोडून बाकी सगळ्या सुविधा इथं असतात. आणि याचा मेन याचे काय असतात, ड्रायव्हर असतात. आमचा पायलट आहे, 1 तासाच्या रनिंगला 3 तास घालवतो. आणि अक्षद आहे जितू आहे, अक्षदाने सर्व सेटअप केलाय. आतमध्ये फुगला जाम गरमा करे, एवढा पाऊस पडतोय तरी गरमा करते. दादा काय बोलशील, आपण दरवर्षी टेम्पो मध्ये जात असतोय. कॅन्सल करायला पाहिजे ट्रिपला जाऊन काय फायदा नाही. सगळं आली यायला लागले, बाईक वर जावायची सवय. बंडल ट्रिप सगळं बंडल झालाय, त्याच्यामुळे काय नाही त्याच्यात अजून काय पत्ता नाही. आणि त्याच्यात यो टेम्पो आणि टेम्पोवाला माणूस काय बोलणार त्याला. आणि हे गर्दी वाढवायला माणसं घेतली नाही. मामा ओके ना, एकदम ओके. नीलला पाठवतो टेम्पो. आणि मंडळाचे अध्यक्ष पण आलेले आहेत, आमचे मोठे भाऊ. झाला हे सिनियर सिटीजन नको बोलू. आमचा मंडळ एवढा श्रीमंत आहे की 10 माणसांसाठी अख्खा टेम्पो घेऊन चाललं. आणि हे आमचे कॅप्टन नारू फोडण्यासाठी गणपती बाप्पा, द्रोणागिरी माते की जय, मांगीन देवी की जय, महाराज की जय, काय बोचक्यामध्ये काय आहे, ब्लँकेट आणले. एकविरेच्या नावाशी 8 कामं करून आलाय. सुट्टी घेतली, एकविरेला जावायला बोलतोय आणि बाकीची सगळी कामं करून आलाय सकाळपासून. हो बघूया एक दमामध्ये चढता येतोय का याला. चढलाय कॅमेरा होता ना मधून, कसा जोर काढून चढला. गरमाजाम फुगणार आहे. पावसाची सुरुवात झाली आणि यांची पण सुरुवात झाली इकडे. आता त्यांनी गाडी सॉलिड कंट्रोल केली. ही बघा जॅक लावतात आता. दोन फायदा लागले नसत्या.
तो टायर हे झाला नाही, फुटला इथे टायर. तो टायर आपल्या इथे फुटलाय. कुठली तर कुठे बाप्पा मी झोपलेलो. भाटान भोगदा. हातान बोगदाची इथंच फुटला. जस्ट बाहेर निघल्या. जॅक लावता. अक्षदा काय म्हणजे तू धरून ठेवलास काय टेम्पो? धरून ठेवलाय धरून ठेवलाय. हे बघा आतमध्ये कोण कोण काय काय करते बघा. भाऊ जेवतायत. कोणी बनवलंय? दादानी पाठवलेले. हा उदा तरी घेऊन आलाय. तुला काय झालाय? मग त्याला काहीतरी झालाय बघा. गेला झोपाला. हलू नको, फक्त हलू नको. उभा राहा नुसतं. तिथं जाऊन डायरेक्ट खालक्यावर बसलाच तरी चालेल, पण त्या साईडला तो त्या साईडला हालू नका. अवकाशच नाही जास्त. हे लोक कष्ट नको मागू. फिरो टायर फिरो पहिला. थोडा बस. जाऊ दे गेला. जाऊ दे. थांब. उलटा फिरव. झाला आता काय टेन्शन नाही. थांबा जरा 2 मिनिटं थांबा. थांब आई शपथ. ये काय करते यो? डेंजर. अक्षराला भारी जुरवलाय. कसा फोटोशूट झाला? साबण पाहिजे तर 4 फोटो काढायला लागतीलच ना. आज साबण आणायला गेलता. साबणासाठी फोटो काढलं. साबण पाहिजे फोटो काढ. आणि हे तरी कसली होती पोज आंघोळ करताना फोटोशूट? इथलं मागवलंय ना. नागालँडचा माणूस आहे तो. नागालँडचा माणूस आहे काय? डेंजर फोटोशूट करून घेतलाय. पोज म्हणजे तरी शिकलेला आहे तो बोलतो माझ्याकडे शिकायला बोलतो पोज. मी बोलू नको सध्या साबण द्या आम्हाला. साबणाची गरज आहे. साबणासाठी फोटो काढायला लागले मला. नाही एवढी मोठी गाडी तुमची जाम नाही. आता तर जरा दिला असतो तो बरा झाला. ब्लॉग युट्यूबला टाकाला. चल धाव मार परत. थांब ही गाडी जाऊ दे. त्या कोपऱ्यावर माणसं उभे करायला लागतील. पहिली तो सेंटरला होईल. या कोपऱ्याला करायला लागेल आपल्याला. जरासा तिकडे डबल फक्त नको फायदा कायच नाही. फलीच केली पाहिजे ना आपल्याला. नाही पण मधीन होईल ना तो. अरे फली पुरी मधीन लागली पाहिजे. लागेल एक काम करतो ना आपले तर एक आठवडे चढव 2-3 आठवडे या टाईट होईल ना संपल्यावर. सोन्यानी टायर तिकडे बाजूला इकडे तिकडे घ्या पहिला. त्या साईडला पाय काढ. अरे तिकडे घ्या ना पाठी. बापा सारखा टेम्पो. टायरची हालत बघा काय झाले.
एवढा कसं काय फाटला काय माहिती. हा पूर्ण फाटला. मोल्ड केलेला आहे. एवढा कसा काय झाला. चिटकवलेला टायर मोल्ड केलेला डुप्लिकेट टायर दिलेला होता. ओरिजिनल टायर इतका असते जो नंतर मोल्ड करून वरती चिटकवतात. असं आहे काय. तो त्याच्यामुळे तो फाटला आहे. आज टायर खराब झाले. ये रुपयाचा आमची व्हिडिओ काढा. जोर लगा के आयशा. पाठी गाड्या काम करायला आलं हो. प्रत्येक प्रवासामधून काही ना काही नवीन गोष्टी शिकायला भेटतात ना. दरवर्षी काहीतरी नवीन एक्सपिरियन्स असतो. तर यंदा वेगळा एक्सपिरियन्स आला. मालवणला जे टनचा आता टर्न आपल्या नावात जरा डेंजरस आहे. ओके. टर्नल असू द्या नाही तर टर्न असू द्या. पण सगळ्यावर मात देऊन आपण या कार्यक्रम करत असतो सगळ्यांचा. अरे देव आपल्या पाठी आहे. काय टेन्शन घ्यायचं नाही. जय. पोचलो कारल्याला. आणि गेल्या वर्षी जो आपण विला घेतला होता तिरंगा तो घेतलाय. मुंबईवाले सर्व गिरगाववाले त्याच्यामध्ये आहेत. आणि आम्ही करंजावाले कुठे आहेत बघूया. नवीन आहे भारी आहे बोलतायत. जाऊन चेक करूया. 4 वाजले. मी झोपलेलो. आपला हा आहे. अरे बाबा इकडे काय बघू दे. बाथरूम आहे नंतर. इकडे काय आहे. हा एक नंबर. वरती बघूया काय आहे. बसायला हा सेकंड बेड. हा थर्ड बेड. फुल AC. अजून वरती काय बघूया. हा इकडं काय नाही. किचन सुद्धा आहे. फ्रीज मध्ये काय बघू दे. फ्रीज मध्ये स्टॉक लोड पण झाला यांचा. चलो. स्विमिंग पूल सुद्धा आहे. ह्याला इथं पण बसायला जागा आहे. बसायला इकडं बघू दे. हा बघा स्वतःसाठी प्रायव्हेट पूल. इकडं मस्त पूल सुद्धा आहे. तो तिरंगावाल्यांचा अजून भरलाय ना पूल. भरतायत. हा कडक आहे. हा थीम विला मस्त आहे. त्याचा तुम्हाला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर पण देईन. 15-20 जणांसाठी कम्फर्टेबल हा विला आहे. गेल्या वर्षी शपथ घेऊन गेलता का इथं बुक नाही करा तू. लिकेज बिकेज आहे म्हणून. आणि परत आज इथंच घेतलाय. ए केपी इकडे.
गेल्याला शक्ती घेतलेला तिथे येवातून आहे म्हणून, नाही तर परत रूम घेतली. आपल्या कामात त्यांनी चिटिंग केली. हे का बोललं 3 बंगलो दुसरे केलेत, पण आपल्याला थोडीच माहितीये का हाच बंगला आहे. असू दे केला असेल ते. अरे खरं सांगू, गेल्या वर्षीच्या जखमा माझ्या अजून आहेत. त्याच बऱ्या तेव्हा परत इथंच आलो. यो कुठला रे यो भारी आहे तसं बघा. एकदा घेतला ना का टेन्शन नाही. पण ते थोडा लिकेजचा प्रॉब्लेम आहे. अरे लिकेजचा प्रॉब्लेम मला इथनाच दिसतोय तो बघ. नाही पण अजून दुसरे बंगले घेतलेत ना त्यांनी. आपण बघून आलो. आपला थीम व्हील आहे, मस्त आहे. एसी चिल्ड एसी. हा एसी नको भाई, फक्त झोपायला चांगला भेटला पाहिजे. झोपायला चांगला, झोपायला चांगला टेन्शन आहे बघ. एक तर तुला दुपारची कंडिशन स्वतःला माहिती आपली काय झाली. हो हो, आपली एक हालतच झालेली आहे. चला तरी पण आपल्या सर्व गोष्टींवर मात करून येण्याची आपली जिम्मेदारी आहे माहिती आहे. पण आम्ही येणार तर येणारच. बघा तिरंगा आता भरतय. पण मजा केलेली आपण इथं, पैसा वसूल केला गेल्या वर्षी, पण यंदा पण करू. आपण कसा पण असला तरी जाऊ, जिथं काय नसेल तिथं आपण उपलब्ध करू, आपण मजा करू. काही असू दे, आपण मजा करणार म्हणजे मजा करणार. काय पोरांचे एक एक शॉक आहेत बघा. काय शॉक आहेत. यांना बसासाठी पाणी स्विमिंग पूल मध्ये ते टेबल मांडल्या तर त्याच्यानं बसतीन जाऊन. विषय तरी कसं. याचा आजार गेला वाटतं. बोंबलाची उकड बनवलंय, सूप बोंबलाचा. ओके ना. रील्स करायचे आहे. ओ दादा लोग, ओ ब्रो, ए निमेश दा. चला किचन मध्ये जाऊया. ए ओमी काहीच नाही इकडे बघा. हाय करा. हे खिडकीत काय करतायत? खिडकीत काय करतात? स्पीड तरी कसली आहे कांदा कापाची? आया आया ही तरी कसली स्पीड.
तर मित्रांनो ब्लॉग एंड करायची वेळ आली. प्रवासातल्या मजा मस्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि दरवर्षी येत असतो आणि अशी तुफान मजा मस्ती करत असतो. तर सकाळचा फक्त थोडा प्रवासातला सीन कायच प्रॉब्लेम नाही. प्रवासात छोटे मासे पंक्चर होत असते. तर नवीन नवीन शिकायला भेटते गोष्टी, कशा सिच्युएशन हँडल करायचं, काय करायचं. आणि आपली दादा परिवार तर कसा आहे तुम्हाला माहिती आहे. मालवणला पण आपली गाडी फसली होती, कशी टर्नवरून काढली सुखरूप. आता पण तसा सीन झाला आपल्यासोबत, तो देखील तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. काय टेन्शन घेण्याची गोष्ट नाही, घरच्याही पण काही टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ आहे म्हणजे आम्ही हायू एकविरा आई पाठीशी आहे, काही टेन्शन नाही. आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.